नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली, की आपण सर्वात आधी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेलात, तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन व्हा. जे काही रेग्युलर अपडेट असतात छोट्या-मोठ्या, त्या आपण टेलिग्राम ग्रुपवरती जॉइन करत असतो. सोबतच सर्वांना विनंती आहे मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो कमेंट करा. पण कमेंटच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण मला दिवसभरात भरपूर कमेंट्स येत असतात YouTubeवरती. तर आता मी काय करेल, फक्त जे सबस्क्रायबर आहेत त्यांचंच रिप्लाय देत जाईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्रायबर बनून जा चॅनलचे. त्याच्यामुळे काय होतं, की जे सबस्क्रायबर असतात त्यांचे कमेंट्स मला टॉपवरती दिसतात आणि मग मी त्यांचं उत्तर देऊ शकतो. तर ही प्रोसेस फॉलो करा आणि आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेद्वारे जे निकाल येत आहेत, आता ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांचे निकाल आलेले आहेत, पेसा असो की नॉन पेसा. तर या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट अपडेट आहेत ते कव्हर करणार आहोत. तर बघा, सर्व जिल्हा परिषदेचे आता निकाल आलेले आहेत, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून पण निकाल कसे डाउनलोड करायचे ते पण माहिती नाही. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवेल, की निकाल तुम्ही कसा डाउनलोड करायचा, कोणत्या वेबसाईटवरती जायला पाहिजे. तर फक्त म्हणून तुम्ही व्हिडिओला काय करायचं, जरा स्किप न करता संपूर्ण बघा. स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती बघणार. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तसंच आता तुम्हाला आता ग्रामसेवक असो की आरोग्यसेवक असो, यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण डेट येत आहे. तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील, आता काही विद्यार्थी आपल्या जे सबस्क्रायबर आहेत, ते आपले डी-व्हीला गेले होते आणि त्यांनी मला काही लिस्ट पाठवली आहे. तर ती लिस्ट कशी भरायची आणि काय प्रोसेस असते, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून तुम्हाला व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघायचा. खूपच इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो. आणि काही जिल्हा परिषदेद्वारे नवीन एक काही परिपत्रक आलेले आहेत, ते पण परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट ती पी-डी-एफ आणि जे महत्त्वाचे आहेत एक-एक पॉइंट ते आपण कव्हर करूयात. तर आपल्याला सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला निकाल कसे डाउनलोड करायचे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इश्यू येत आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरती घेऊन चालतो. मित्रांनो चला आता आपण बघूया. तत्पूर्वी मित्रांनो, समोर जाण्यापूर्वी हे एक तुमच्यासाठी महत्त्वाची नोटिफिकेशन आहे. जर तुम्ही एम-पी-एस-सी किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल, तर तुम्ही गावठी ट्रिक्सच्या माध्यमातून अगदी ₹29 मध्ये या कोर्सचा लाभ घेऊ शकता. तर इथे तुम्हाला ही ॲप टेलिग्रामवरती अवेलेबल पण आहे. त्याचं नाव आहे ट्रिकस्टार अकॅडमी. द्वारे हे कोर्सेसचा लाभ तुम्ही घेऊ शकता. फक्त ₹29 मध्ये तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून सर्व शिकवण्यात येईल. याच्यामध्ये काही व्हिडिओज पण तुम्हाला 200 प्लस व्हिडिओजचा ॲक्सेस पण मिळेल, ज्याच्यातून तुम्ही लवकरात लवकर आपला स्टडी फास्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता सॅम्पल पण दाखवतो मी. याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि जे काही तुमचे जनरल स्टडी रिलेटेड मटेरियल आहे, ते संपूर्ण याच्यामध्ये टॉपिक तुमचे कव्हर होऊन जातील. तर ट्रिक्सचा पण सॅम्पल दाखवतो तुम्हाला. इथे बघा, या प्रकारे तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून इथे शिकायला मिळेल. आता हे बघा, महाराष्ट्राचा आपला हा मॅप आहे आणि या मॅपला तुम्ही कसं याच्याशी जिल्हा निर्मिती किंवा जे काही याच्याशी रिलेटेड ट्रिक्सच्या माध्यमातून शिकता येईल, ती संपूर्ण माहिती तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळून जाईल. तर सध्या ऑफर सुरू आहे. गणपती निम गण गणेश गणेशोत्सव निमित्त तुम्ही या ऑफरचा लाभ घ्या. तर चला मी तुम्हाला आपण एक-एक स्टेप बाय स्टेप आपण आता कव्हर करूया माहिती. तर सर्वात आधी निकाल कसा डाउनलोड करायचा, तर चला आता डायरेक्ट तुम्हाला वेबसाईटवरती घेऊन चालतो मी. तर बघा मित्रांनो, ज्या जिल्ह्याचा तुम्हाला निकाल टाइप करायचा, आता तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती दाखवणार आहो मी. तर बघा, ज्या जिल्ह्याचा तुम्हाला निकाल डाउनलोड करायचा आहे, इथे जायचं Googleमध्ये. तिथं टाइप करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला झेड-पी जळगाव, नाशिक, सातारा, रायगड जे काही डाउनलोड करायचं ते त्याच्यामध्ये टाका तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, जी इथे तुम्हाला फर्स्ट वेबसाईट दिसते झेड-पी डॉट, आता जळगावसाठी सांगतो .gov.in. जिथे गव्हर्नमेंट.in आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. तर त्याच्या खाली जर थोडंसं तुम्ही गेलं, हा त्याचाच पेज आहे संपूर्ण. तर इथे बघा, तुम्हाला जिल्हा परिषद पदभरती 2023 असं दिसतंय ना, याच्यावर डायरेक्ट क्लिक करा. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जी माहिती पाहिजे त्याच्यावरती पोहोचून जाल. त्याच्यानंतर आता बघा, ही हा आता पेज ओपन झालं. याच्यामध्ये बघा, संपूर्ण भरती रिलेटेड जे काही महत्त्वाचे अपडेट असतात ते इथे येत असतात. आता हे बघा, जिल्हा परिषद 2023 अंगणवाडी पर्यवेक्षक यांची तात्पुरती निवड याची लागली आहे. त्याचे कागदपत्र तपासणी संबंधी जे काही शेड्यूल आहे तो इथे दिलेला आहे. त्याच्यामध्येच तुम्ही आता जे काही निकाल वगैरे लागतील ते संपूर्ण याच्यामध्येच तुम्हाला या पेजवरच इथे बघायला मिळतील. त्याप्रकारे तुम्हाला निकाल डाउनलोड करायचे. आता बघा, इथे वरिष्ठ सहाय्यकचा इथे निकाल लागलेला आहे. ते डाउनलोड करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ज्या पोस्टचा निकाल लागला संपूर्ण इथे तुम्हाला अपडेट इथे मिळत जाईल. मग आता इथे ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, ते पण इथे तुम्ही इथं बघू शकता. तर या प्रकारे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला झेड-पी नाशिक, नगर
पुणे जे काही डाउनलोड करायचं त्याप्रकारे तुम्ही या प्रोसेसने डाउनलोड करू शकता. तर हा झाला तुमचा एक पॉईंट कव्हर. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट जो होता तर तो बघूया आपण. तर हां, ही डॉक्युमेंट्स आपल्याला कोणती रेडी ठेवायची आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो मी. तर बघा, डॉक्युमेंट्स जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले आहेत त्यांनी आपल्याला तिथून डायरेक्ट फोटो पाठवलेले होते. तर इथे बघा, तर हा तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला असतो, ज्यांचं व्हेरिफिकेशन आहे त्यांच्यासाठी सांगतो मी. तर या प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची असते. इथं तुम्हाला नाव, संवर्ग, जे काही पोस्ट आहे तिथे टाकायचे असतात आणि इथं पृष्ठ क्रमांक द्यायचा असतो, तुमच्या डॉक्युमेंट्सचा कोणता नंबर आहे. तर इथे बघा, हे डॉक्युमेंट्स दाखील तुमचं उमेदवाराचे संपूर्ण नाव, इथे नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा पुरावा द्यायचा तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही जर अनुसूचित क्षेत्रातील असल्यास त्या संबंधातील जे काही पुरावे आहेत ते द्यायचे. आता बघा, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तुमचा मोबाईल क्रमांक, जात व मूळ, प्रवर्ग आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला डॉक्युमेंट, जसं रिझर्वेशनचा तुम्ही फायदा घेत असाल तर ते दाखवावं लागेल. आता इथे बघा संपूर्ण लिस्ट आहे इथे. या लिस्टनुसार तुम्हाला एक तिथे संपूर्ण जोडावं लागेल. नॉन क्रिमी लेअर लागू असेल तर ते, त्याच्यानंतर समांतर आरक्षण, तुम्हाला शैक्षणिक अर्हते संबंधित माहिती, SSC, HSC, ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याचा पुरावा, 10वी, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे संपूर्ण झेरॉक्स आणि ओरिजिनल तुमच्यासोबत ठेवायचे. MSc प्रमाणपत्र हे खूप आवश्यक आहे मित्रांनो. MSc पण तुम्हाला द्यायचे. टायपिंग असेल तर टायपिंग आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे द्यावं लागतील. तर हा पण पॉईंट कव्हर करायचा होता मला, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्या संबंधित पण डाऊट होता. आणि मग तुम्हाला काही 2-3 म्हणजे एक सेल्फ डिक्लेरेशन पण भरावं लागतं. ते तुम्हाला ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन प्रोव्हाइड केलं जातं. आणि एक असतं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ते तुम्ही नेटवरून कुठून पण डाउनलोड करू शकता, लहान कुटुंब प्रमाणपत्र, किंवा तुम्ही तिथे गेले DBच्या वेळेस ते पण तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर तिथून पण तुम्ही डाउनलोड तुम्हाला म्हणजे डायरेक्ट तुम्हाला तिथे पण भेटू शकते. तिथून पण तुम्ही ते फॉर्ममध्ये फिल करू शकता. तर हा पण पॉईंट कव्हर झाला. डॉक्युमेंट्स कोणते रेडी ठेवायचे. आता जिल्हा परिषदेद्वारे बघा नवीन परिपत्रक येत आहे. तर तुम्हाला वेबसाईटवरती मी ज्या प्रकारे सांगतो व्हिजिट देत राहायची. हा जो पॉईंट याच्यासाठी आहे की काही जिल्हा परिषदेला बघा ईदची जी सुट्टी होती ती पोस्टपोन करण्यात आलेली आहे. आता सोमवारला जी ईद होती त्याचे काही जिल्हा परिषदेने पोस्टपोन केलेली आहे आणि त्या संदर्भात नोटीस पण आलेली आहे. तर इथं बघा फॉर एक्झाम्पल, आता ही फक्त ईद संबंधीच्या कारणामुळे आहे की कोणत्या कारणामुळे माहीत नाही. पण आता इथे बघा नगरने काय केलेलं आहे की त्यांची जी पोस्ट DV होतं बघा, जिल्हा परिषद नगर आरोग्याचं 50% क्षेत्रातील जे काही उमेदवारांचे मूळ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होते ते 18 आणि 19 रोजी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते. पण आता काय झालं, त्यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. पुढील कागदपत्र पडताळणी संबंधित तुम्हाला वेळ इथे कळवण्यात येईल काही वेळानंतर. तर अशा प्रकारचे जे नोटीस आहेत तुम्हाला ते तुमच्या वेबसाईटवरती इथे बघायला मिळतात. नगरच्या वेबसाईटवरती गेले तर तुम्हाला ही PDF मिळून जाईल. तर त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं 18 व 19 हे पोस्टपोन झालेलं आहे. त्याचप्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये पण आलेलं आहे, साताऱ्याचं पण आलेलं आहे, काही रायगड आणि पालघर वगैरे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो त्यांना पण असं काही जणांचे रिशेड्यूल झाले आहे DVची प्रोसेस. साताऱ्याचं पण आलेलं आहे. पण तुम्ही काय करायचं, आपल्या जी मी माहिती सांगतो या डॉक्युमेंट रिलेटेड संबंधी, ते संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती मिळते जिल्हा परिषदेच्या. तर तिथं जाऊन एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे की तुमची व्हेरिफिकेशन त्या दिवशी आहे की नाही. कारण काय होतं आहे, बरेचसे विद्यार्थी दुरून लांबून पण जात असतात आणि जर तुम्हाला आधीच माहिती नसेल आणि तेवढ्या दूर तुम्ही जाऊन जर वापस याल मग तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे काही जिल्हा परिषदेने जी ईदची सुट्टी होती त्याला पोस्टपोन केलेली आहे आणि काही जिल्ह्यांनी तसंच्या तसंच ठेवलं आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला इथे तुम्हाला अपडेटेड राहायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही याच्यामध्ये आणखी जर काही पॉईंट सुटले असतील, ऑलमोस्ट आपण सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं, काही जर पॉईंट सुटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला कमेंट करायचं आहे. आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. पण कमेंट करण्याआधी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. फक्त सबस्क्रायबरचीच मी आता आन्सर देऊ शकतो, कारण डेली खूप कमेंट्स येत असतात. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही इथे डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून जॉईन व्हा. व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. धन्यवाद.